का करतोय याची मात्र कल्पना नाही। प्रश्न विचारल्यानंतर उलट ही मगरुरी की तुम्ही आक्रमक होताय हे म्हणजे सौजन्याची ऐशीरेशी करण्याचा प्रकार आहे। माझावरील मुलाखती देखील केडियांची मुजोरी बघायला मिळाली। ही केडिया नावाचा हा इसम मुंबईमध्ये 30 वर्ष आहे त्याच्याच दाव्यानुसार, आणि त्याचं म्हणणं आहे की मी मराठी शिकणार नाही। आणि यानंतर आता लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर या केडियानं पोलीस संरक्षण मागितलेलं आहे। आता केडिया हा स्वतः एखादी व्यक्ती आहे का याच्या मागचे बोलविते धनी वेगळे आहेत हे मात्र विचार करावा लागेल। आपण बघूया दरम्यान या केडियानं ट्विट काय केलं की ज्यामुळे हा गदारोळ सुरू झाला। राज ठाकरे मुंबईत 30 वर्ष राहिल्यानंतरही मला नीट मराठी येत नाही आणि तुमच्या गैरवर्तनामुळे मी असं ठरवलंय की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी हितैषी समजलं जाईल तोपर्यंत मराठी शिकायचं नाही। ही माझी प्रतिज्ञा आहे, काय करणार बोल। सुशील केडिया नावाच्या या उद्योजकानं ही मगरुरीची भाषा केलेली आहे। आता अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करून जनभावना चिथावणी निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या केडियावर आता राज्य सरकार काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। मराठी शिकायची अजून तरी महाराष्ट्रात जबरदस्ती केलेली नाही, अजूनही तो एक विषय आहे। हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये सुद्धा कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा तो एक विषय आहे। पण ही अपेक्षा आहे की तुम्ही जिथे तुमचं भवितव्य घडवता, तुम्ही ज्या राज्यात राहता, जिथलं मीठ खाता तिथली भाषा आपल्याला यायला हवी, आणि ती येत नसल्यास किमान नम्रपणे आपलं अज्ञान मान्य करण्याच्या ऐवजी आपण अशी भाषा शिकणार नाही असं म्हणून स्थानिकांना, मराठी मंडळींना, मराठी लोकांना, भूमिपुत्रांना डिवचणारी ही कोणती प्रवृत्ती आहे याचा विचार आता सर्वांनीच करण्याची गरज आहे, पक्षाच्याही पुढे जाऊन। बाजू मांडण्यासाठी एबीपी माझानं त्यांना आमंत्रित केलं होतं आणि उलट त्यांना सोयीस्कर राहावं, त्यांना आपला प्रश्न कळावा यासाठी जाणीवपूर्वक हिंदीमध्ये त्यांना प्रश्न विचारला आपण, त्यांना पूर्ण संधी दिली त्यांची भूमिका मांडण्यासाठी। मराठीमध्ये उत्तर देण्याची कोणतीही जबरदस्ती नव्हती, मात्र तरी सुद्धा एकदा मुद्देच नसतील आणि केवळ वातावरणामध्ये आगीत तेल ओतायचं काम करायचं असेल तर करण्यात आलेली ही केवडियागिरी कोणाची आहे, केडियागिरी कोणाची आहे हे मात्र आता शोध घ्यावा लागेल। आणि उलट आता हा केडिया नावाचा इसम स्वतःसाठी संरक्षण मागतोय, हा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबासारखाच प्रकार झाला। दरम्यान अगदी काही क्षणांपूर्वी केडिया यांना आपण आमंत्रित केलं होतं एबीपी माझावर, मीच त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सोयीसाठी हिंदीमध्ये सुरुवात करून सुद्धा त्या माणसाचं वागणं कसं होतं आपण पुन्हा एकदा पाहूया।